आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, पोलिसांनी अन्याय करणं बरोबर नाही, रामदास आठवलेंचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आज 100 दिवसांच्या नियोजनाबाबत आढावा बैठक। येत्या 100 दिवसांचा रोडमॅप बनवण्याच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना सूचना। नाराज छगन भुजबळ ॲक्शन मोडवर, थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धाडलं पत्र। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला। जिल्हा परिषदेच्या 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दादा भुसेंकडून कामकाजाला सुरुवात। माढाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला माढा कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप। निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके यांची पोलिसांकडे तक्रार। जयस्वालांसह 12 जणांवर गुन्हा दाखल। इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरेंचं ट्विट। इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर, मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी। गेल्या वर्षीही मुद्दा मांडला पण कार्यवाही नाही, प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी।